श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण पहिल्या दिवशी आमच्या निघाल खांबेडे बोलचं इथे कीर्तन झालं. त्यांनी गजेंद्र मोक्ष नावाचं आख्यान सांगितलं. आणि कुठल्याही कार्यक्रमाची समाप्ती कधी होऊ शकते, कुठल्याही संकल्पाची समाप्ती उपक्रम आणि उपसंहार एक असेल तर, उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे सांगता, ती दोघांची सारखी असेल तर कार्यक्रम सिद्धीस जातो. त्यामुळे पहिल्या दिवशी भागवतातली कथा ऐकली, आजही भागवतातलीच कथा ऐकू, म्हणजे उपक्रम आणि उपसंहार दोन्ही एकत्र होऊन जाईल. प्रसंग असा घडला, घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिल वक्री वनमाळे वनमाळे उदया धरी आला, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. अशी भगवंताच्या गोकुळातली पहाट आणि सगळे भगवंताला जाग करताय. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. गोकुळातली पहाट झाली, भगवंताला सगळ्यांनी जाग केलं. पहाट झाली, जागे झालं सगळं गोकुळ, चिवचिवाट सगळीकडे सुरू झाला. राम प्रहरी भगवंताची रंग पंचमी रंगली, रंग पंचमी अशी ती सुंदर अशी प्रभा फाकली होती. ज्योतीने अशी सुंदर पद्धत दिली. आकाशामध्ये सुद्धा असा सावळा तो सकाळचा गुलाबीसर रंग असे दोन्ही रंगांनी ती छाया दिसत होती. त्याला उषा म्हणतात, उषा. आणि एकदा आकाशामध्ये उषा दिसायला लागली की समजून घ्यावं की आता याच्यानंतर सूर्योदय होणार आहे. म्हणून आपल्या ऋग्वेदामध्ये उषा सुक्त नावाचं सुक्त आहे. त्या उषा देवतेला जयोस्तुते उषा देवते असं म्हटले. बाई तुझं स्वागत असो, कारण आता तू दिसली म्हणजे याच्यानंतर आता अरुण दिसणार.
अरुणोदय, पहिला अरुण म्हणजे सूर्याचा सारथी, तो अरुणोदय होणार आणि मग आम्हाला भानुदर्शन होणार, अशी सिस्टीम आहे आपल्याकडची. अर्थात हे पहाटे उठलं तर हा महत्वाचा विषय. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलंय की पारोशानं सूर्योदय पाहू नये. पारोशानं, काही जण म्हणतात पारोशानं पाहायचंच नाही तर मग उठायचंच कशाला. म्हणून हे आपल्याकडची ती उषा आहे, ती अशी ती लालिमा दिसते. लालिमानंतर तो अरुणोदय दिसतो, आधी तो सारथी दिसतो आणि मग उदय दिसायला लागतो, मग तो पुढचा भानुदय. आधी अरुणोदय आणि मग भानुदय, अशी ती सिस्टीम आहे. आणि अशी गोकुळातली पहाट झाली. नंदाच्या वाड्यामध्ये, नंद पाटलांच्या वाड्यामध्ये, पाटील ती दीर्घ, पाटील, पाटील नाही पाटील, गाई सोडल्या, त्या हंबरला चालू आहे, फोडणं चालू आहे. आणि तेवढ्यात नंद पाटलाच्या घराचं दार वाजलं. जो जोरात दार वाजलं म्हणून नंद पाटलांच्या नोकरांनी दार उघडले. आणि दार उघडल्यावरती समोर पाहतात तर काय, गणक ऋषी उभे होते समोर. गणक ऋषी. हे गणक म्हणजे कोण तर प्रत्येक गावोगावी जाऊन येणाऱ्या काळामध्ये घडणारे शुभ गोष्टी, येणाऱ्या काळामध्ये घडणाऱ्या एकादशी, येणाऱ्या काळामध्ये घडणारे सण, हे सगळे गावोगावी जाऊन गावोगावचे जे मुखी असायचे, महत्वाची लोक असायचे, पाटील, त्यांना सांगायचे. जेणेकरून या दिवशी हे घडणार आहे, तो पाटील त्या गावात सांगायचा. याला गणक म्हणतात. म्हणून आपल्या अथर्वशीर्षामध्ये गणक ऋषी ही निश्चित गायत्री छंद हा गणपती देवता, ते गणक ऋषी. काय मी पुढे सांगणार ते गणकांनी सांगून ठेवलंय. जो गणक तिथी वार नक्षत्र, अहो या दिवशी हे घडणार आहे, या तिथीला असं घडणार आहे, त्या तिथीला तसं होणार आहे, बरं महत्वाचा योग आहे, असा योग 100 वर्षात येणार नाही, बरं असं, अहो सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, हे सगळं जो सांगतो त्याला गणक म्हणतात. म्हणून हे सगळं जो डोक्यात ठेवतो तो गणक, आणि जो सगळं आपल्या डोक्यात ठेवतो त्याला म्हणतात संगणक. तो गणक ही सिस्टीम संगणक, गणक, त्याला फक्त संग जोडलाय. जो चांगलं डोक्यात ठेवतो तो संगणक. आणि परिणाम गणकाचं स्वागत झालं. या 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 गणका, बसा बसा. आज घ्यायचं कारण नंदांनी विचारलं, घ्यायचं कारण, गणक म्हणे व्रजनाथा, गणक म्हणे व्रजनाथा, आले रवी पर्व सर्वता. याला म्हणतात आर्या. संसार उपवासाला वर्या, संसाराला भार्या आणि कीर्तनात आर्या पाहिजे. गणक म्हणे व्रजनाथा, आले रवी पर्व सर्वता. या आर्यामधला हा जो ताप आहे ना, तो तीव्र मध्यम नावाचा स्वर आहे. आमचे मालवणकर बुवाचे एक मोठे कीर्तनकार होऊन गेले, परशुरामराव मालवणकर. ते म्हणायचे आर्येमध्ये तीव्र मध्यम लागला तर बुवा पास, नाही तर नापास. गणक म्हणे व्रजनाथा, आले रवी पर्व सर्वता. म्हणून कुरुक्षेत्री, म्हणून कुरुक्षेत्री, जमले स्नाना बहुरूपी प्रवर. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. जे कीर्तन ऐकणारे श्रोते असतात त्यांना रामा रामा माहित असते. एकाने परवा प्रश्न, मग ते रामा रामा म्हणायची गरज काय असते? मला ते खरं कारण माहित नाही. तर आता काय कारण सांगायचं म्हटलं, हे बघा कसं असतं माहिती का, आर्या वगैरे हे सगळं जी वृत्त येतात ना, ती कीर्तनात आख्यानात येतात, फारशी पूर्वरंगात येत नाही. मग तोपर्यंत पूर्वरंग झालेला असतो. अनेक जणांची लागायची वेळ झाली असते ब्रह्मांनी, आणि ते बुवांना लक्षात येतं की आता हा कार्यक्रम पडणार आहे, विकेट पडणार. तेवढ्यात या रामा रामाला तसा काही अर्थ नाही. पण हे कधी म्हणायचं असतं,
वर्ष कीर्तनाची साथ करणारे असल्यामुळे त्यांना ते बरोबर माहित असते. कारण दादा आमचा ते आमच्या जनावरशात ही मुरलेली गडी आहे कीर्तनाची, त्याला सांगावं लागत नाही. आमचे काका इथे मुरले असल्यामुळे बरोबर बरोबर छान विचार दिले तेव्हा भाऊ आता म्हणणार, तशीच ती मजा असते. परिणाम गणक म्हणे व्रजनाथ आले रवी पर्व सर्व तापहर, म्हणून कुरुक्षेत्री जमले स्नाना बहु परे नृप प्रवर. गणका, अरे गणका भाग्य थोर आहे. नंद पाटलांनी विचारलं काय झालं काय झालं. अहो म्हणे येत्या सुमुहूर्तावरती अजून 10 दिवसांनी. गणक म्हणे अरे 10 दिवसांनी सूर्यग्रहणाची पर्वणी आलेली आहे. सूर्यग्रहणाची. आणि असं सूर्यग्रहण परत पाहायला मिळेल असं वाटत नाही रे लवकरात लवकर. त्यामुळे अशा सूर्यग्रहणाची पर्वणी साधून तू तुझं कुटुंब आणि तुझ्या सगळे जे नातेवाईक असतील, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका जावई, लाडकी बायको वगैरे सगळं असं सहकुटुंब सहपरिवार या जगतामध्ये अशी ग्रहणाची पर्वणी कधीही येणार नसल्यामुळे या जगतातले सगळे ऋषी, सगळी प्रवर मंडळी, सगळे राजे लोक कुरुक्षेत्रावरती स्नानाला जमणार आहेत. तर बाबा रे ही संधी सोडू नकोस, तुझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन चल. आला येणार ना सांग सांग. दवंडी पिटो गोकुळामध्ये सगळ्यांनी निघायचं म्हणून. गणप एवढा तो उत्साहाने सांगतोय गणप ऋषी, पण नंद पाटील मात्र अशी चेहऱ्यावर कसलाच भाव नाही, उदास अवस्था. काही श्रोते कीर्तनाला आलेले असतात असेच असतात. बुवानी कितीही हसवायचा प्रयत्न केला, हसल्यास पैसे परत. भारतात आलेल्या शेख हसीनाला आज रात्री काय जेवायला वाढायचं कीर्तन आहे, असं खेळत असावं मस्त. तसं गणकांनी एवढं सांगतात, अरे नंदाचा तू निघाला पाहिजे, सगळ्या कुटुंबाला सांग. तरी गणक नंद पाटील मात्र चेहऱ्यावरती उदास. शेवट गणकांनी विचारलं, नंदा मी सांगितलेलं तू ऐकलं नाहीस का, कळलं नाहीस? अरे तयारीला 10 दिवस असे संपतील आणि आपल्याला कुरुक्षेत्रावरती जायचे, जवळ नाही कुरुक्षेत्रावर जायचे, तयारीला लागलं पाहिजे. काही कळत नाही तुला? नंद पाटलांनी विचारावं, गणका तू काय म्हणालास? आनंदाचे क्षण, पर्वणीचा क्षण आमच्या आयुष्यात येणार आहे. खरं सांगू का, आमच्या आयुष्यात आता पर्वणी हा शब्द सुद्धा नाही रे. का? ज्याच्यामुळे आमच्या आयुष्यात पर्वणी आली तो आमचा कृष्ण गोकुळ सोडून गेलाय. आता आज या गोकुळामध्ये तू कोणाकडे जरी गेलास तरी कुठल्याही घरामध्ये आनंद तुला दिसणार नाही. भेटे जरी हरी तरी तो आम्हासी असे महेंद्र नीलाभ. भेटे जरी हरी तरी तो आम्हासी असे महेंद्र नीलाभ. याहुनी जगती आम्हा नसे तुझा प्रेम भाव. कळका मला सांग, त्या कुरुक्षेत्रावरती आमचा कृष्ण येणार आहे? कृष्ण येणार आहे? तो जर येणार असेल तर आम्ही येऊ, आणि जर तो येणार नसेल तर आमच्या आयुष्यात पर्वणी हा शब्द आम्ही केव्हाचा काढून टाकलाय. अशी किती ग्रहण येऊ, किती आनंदाचे क्षण येऊ, आमचा कृष्ण आमच्या गोकुळात नाही, तो आम्हाला सोडून गेला. यशोदा माता पळत आली, नाही मी तर येणारच नाही. का? माझा कृष्ण नाही हो, माझा कान्हा नाही. अहो गणका, ज्या दिवसापासून कृष्ण आमच्या घरातून निघून गेलाय ना, त्या 5 दिवसापासून दुधावरती साय सुद्धा येत नाही हो म्हणासारखी. ताकावरती लोणी सुद्धा धड येत नाही हो. आमचा कृष्ण येईल का? गणक म्हणाले, इकडनं आता तिकडेच जाणार आहे, बघतो येतोय का. नाही नाही, त्याला सांगा आम्ही येणार सगळे म्हणून. आणि त्याला सांगा कृष्णाला सांगा की तो इथे नाही,
गोकुळामध्ये नाही तर गोकुळाची अवस्था कशी आहे त्याला सांगा. नवलख धेनू घास न खावे, नवलख धेनू घास न खावे, बछड़े दूध न पीवे, पीवे बछड़े दूध न पीवे. नवलख धेनू घास न खावे, बछड़े दूध न पीवे, पीवे बछड़े दूध न पीवे. आओ गोपाला, आओ गोपाला, आओ गोपाला. आमचा कृष्ण जेव्हा हे गोकुळ सोडून गेला तेव्हापासून आमच्या घरामध्ये नवलख धेनू घास न खावे, काही गवत सुद्धा खात नाही हो, बछड़े दूध न पिवे. कृष्ण इथे असताना त्या आमच्या बछड्यांना वासरांना बळबळ त्या गायीच्या सडापासून ओढावं लागायचं. आता बळबळ सडाला लावावं लागतं त्यांचं तोंड आणि प्रत्येक वासराला सांगावं लागतं, बाळा दूध पी रे, दूध पी रे. तू नाही प्यायलास तर तुला कृष्णाची शपथ बरं. असं म्हटल्यावरती लोक ते गाई वासरा दूध पितात. आओ गोपाला, आओ गोपाला. अजूनही द्वारकेकडे पाहतात, द्वारकेच्या दिशेकडे पाहतात आणि रोज गाय वासरा लढतात. हे झालं सजीवांचं. पुढचं आओ गोपाला, आओ गोपाला, सब रुख पत्थर रोये. या गोकुळातला दगड दगड त्या कृष्णासाठी रडतोय. तो कृष्ण यावा म्हणून या गोकुळातला दगड सुद्धा थांबत नाही, प्रत्येक जण रडतोय. आओ गोपाला, आओ गोपाला, सब रुख पत्थर रोये, रोये सब रुख पत्थर रोये. नवलख धेनू घास न खावे. अहो आमच्या गावामध्ये असताना ती राधा ती तर कावरी बावरी झाली. त्या कृष्ण ज्या क्षणापासून गोकुळ सोडून गेला त्या क्षणापासून या गावामध्ये कुठल्या वेलीवरती फूल सुद्धा उमललं नाही. तुम्ही आता चाललाय ना द्वारकेला, कृष्णाला ही सगळी अवस्था सांगा आणि त्याला सांगा की आम्ही तिकडे येणार आहोत आणि गणका तो येणार असेल तरच आम्ही येऊ, नाहीतर आम्हाला त्या पर्वणी वगैरे मध्ये काही इंटरेस्ट नाही. आम्हाला त्याची गरज सुद्धा नाही. आमच्या आयुष्यात एकच पर्वणी, ज्या क्षणी माणसा हरी भेटेल आम्हाला ती पर्वणी. मग ते ग्रहण असो, पितृपंधरण असो, कुठलाही काळ असो, तो ज्या दिवशी भेटेल तो आमच्या आयुष्यात आनंदाचा क्षण. त्याला आणाल, आनंदाचा कंद जो घेऊन गेलाय आता तो द्वारकेला राहतोय, त्याला आणाल, त्याला आणाल. गणक म्हणाले बघतो बाबा, त्या माणसाची गॅरंटी काही नाही पण बघतो. निघतो इकडनं आणि गणक ऋषी गोकुळातनं निघाले द्वारका. आणि द्वारकेला पोचलो. द्वारकेला पोचल्यावरती मलयगिरीचा चंदन गंधित रूप तुला लाविला. मलयगिरीचा चंदन गंधित रूप तुला लाविला. स्वीकारा तुझ्या आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. गोकुळातली घनश्याम ही भूपाळी गोकुळातली कारण सर्वसामान्य. आता हे द्वारकेचे तो गुजरातचा माणूस आहे म्हटल्यावरती त्याला मलयगिरीचा चंदन गंधित रूप तुला
कुठे विराजे एक तारीची धून. आणि भगवंता सुंदर काय भगवंत दिसताय तो सकाळी सकाळी. इतके गोड भगवंत भासत होते. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते अखिलम. शांत भगवंत आपल्या झोपाळ्यावर बसले. मंद मंद वारा येतो त्याच्यावरती ते भगवंताच्या डोक्यावर असलेलं मोरपीस असं सुंदर डोलते. पहाटेची वेळ, चारी बाजूला अशी रत्नांची खाण, त्याचे एक एक रत्नांचा प्रकाश भगवंताच्या चेहऱ्यावर पडते. आणि भगवंताला कळलं गणक ऋषी आले. गणक ऋषी आले. अरे बोलवा 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 असं बाहेर काढलं. या या भगवंत स्वतः गेले. या 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 गणका या, बसा बसा बसा. भगवंताचा आदरात इथे इतकं सुंदर. स्वतः गणकांना वरती बसवलं. भगवंत समोर असे उभे. गणका आज इकडे काय कारण काढलं येण्याचं? गणक पाहताय तो भगवंताकडे. तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला. ज्याच्यासाठी एक सेकंद दर्शन व्हावं म्हणून लोक, हजारो लोक तासन तास रांगेमध्ये उभे असतात. आज तो भगवंत गणकांच्या समोर हात जोडून उभा आहे. आज पहाटे पहाटे येण्याचं कारण काय? गणक पाहतच बसलो. आहे का? हो हो येस येस येस. काय गॉट इट गॉट इट. लक्षात आलं लक्षात आलं. कृष्णा अरे तुझ्याकडे पाहिलं सगळं विसरूनच जायला होतंय बघ. आता ते भानावर आहात का? अरे जरा इकडे. अरे दान धर्म वायनादी क्रिया केली गणकांची सगळ्यांची. आता बोला. कृष्णा ऐक. गणक म्हणे यदुनाथ. तीच कॅसेट इकडे. गणक म्हणे यदुनाथ आले रवी पर्व सर्व ताप हर. म्हणून कुरुक्षेत्री जमले स्नाना बहु नृप प्रवर. अरे काय सांगू तुला, इतका आनंदाचा क्षण आहे. या जगतात असा योग कधी येणार नाही. काय कृष्ण भगवंतांच्या काय 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 असा कुठला योग? अरे म्हणे जवळजवळ 10-15 दिवसांनी आता इथून पुढे फार मोठा सूर्यग्रहणाचा काळ आहे. आणि तुला सांगायला आनंद वाटतो मला की या सगळ्यामध्ये जगतातले सगळे ऋषी मुनी, सर्व देवगण, सगळे देव ऋषी मुनी, राजे, चराचरातले बहुतेक सगळे लोक कुरुक्षेत्रावरती स्नानाला जमणार आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की या संधीचा लाभ तूही घ्यावा
आणि तूही त्या स्नानाला यावं आणि तिथे योग्य दान धर्म ब्राह्मण ब्रह्मव्रतांना आपण करावा, एवढी ही इच्छा आहे. आणि कृष्णा, या सगळ्या बरोबर गोकुळातली सुद्धा लोक येणार आहेत. बरं, त्यांनी खास सांगितले खास लोक येणार आहेत बरं, गोकुळातून सगळेजण. भगवान म्हणाले हो का, बर नाही, बर नाही, म्हणजे तू येणार हे मी धरू का? गणका, जरा मला बघावं लागेल अपॉइंटमेंट वगैरे कशा आहेत पुढच्या. आता तरी मी काही सांगतो नाही कृष्णा, असं उत्तर देऊ नकोस. मी तुझ्या वतीनं गोकुळातल्या लोकांना माझ्या वतीनं शब्द तुम्हाला द्यायला कोणी सांगितला गणका? अहो, आता मी द्वारकेत आलोय, द्वारकेतला व्याप वाढलाय माझा. अजून तरी काही उत्तर मी आता सांगणार नाही. नाही नाही, असं नाही कृष्णा, चल ना रे, तू मी खरंच सांगतो, तू गोकुळात नाही, तू गोकुळामध्ये नाही. मी पाहून आलोय अवस्था तुझ्या विना गोकुळाची. काय सांगू? रोडावल्या गाये करिता ते खंत, रोडावल्या करिता ते खंत, रोडावल्या गाये करिता ते खंत, रोडावल्या गाये करिता ते खंत. अरे कृष्णा, मी गोकुळामध्ये गेलो, गोकुळामध्ये गेलो. गोकुळात गेल्यापासून ज्या गोकुळामधल्या कृष्ण कृष्ण चिमण्या कृष्ण बोलती, शुक सुद्धा कृष्ण म्हणतात, चिमण्या सुद्धा कृष्ण म्हणतात, त्या गोकुळामध्ये कुठलाही चिवचिवाट ऐकू येत नाही रे. आनंदच नाही कुठला गोकुळामध्ये, कारण तू नाहीस बोलून. रोडावल्या गाये करिता ते खंत, भेटेल भगवंत म्हणून या, भेटेल भगवंत म्हणून या. रोडावल्या गाये करिता ते खंत, रोडावल्या गाये, रोडावल्या गाये, रोडावल्या गाये. आमचं काना भेटेल, काना भेटेल म्हणून सगळीकडे पाहता येते. गायी झाली, तुझ्या आईची अवस्था तशीच यशोदा मातेची. कृष्णा, खरं सांगू तुला, तू गोकुळात असताना मी अनेक वेळा आलो. तेव्हाचं गोकुळ आणि आत्ताचं गोकुळ सांगू, कोणाच्या चेहऱ्यावरती हसू दिसत नाही रे बाबा. आणि त्या सगळ्यांची एवढीच इच्छा आहे, एक क्षण का होईना तुझा संग त्यांना मिळावा आणि चेहऱ्यावरचं हसू त्यांना मिळावं, एवढी इच्छा आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले पाहिले रे मी. तुझ्या यशोदा मातेने तर सांगितलं, ज्या दिवसापासून माझा काना हे गोकुळ सोडून गेला, त्या दिवसापासून आमच्या दुधावरती साय सुद्धा येत नाही, ताकावरती लोणी सुद्धा येत नाही. प्रत्येक फुल असं कोमेजलेलं पाहिलं. कृष्णा, चल ना रे, चल. आणि तुला सांगतो, तिकडे हे असं सगळं होणार आहे, हे असं होणार आहे, मज्जा आहे, मज्जा. चल चल, सगळे भेटणार, चल चल चल, तू आला पाहिजे रे, तू आला पाहिजे, तू आला पाहिजे, चल ना चल. भगवंत बघू, आला पाहिजे म्हटल्यावरती जायला तो काय बडबेबू आहे काय? भगवंत हो, काहीतरी स्टेटस आहे असा, तो पटकन येत नसतो. आपल्याला वाटतं तो येईल, साधा सुद्धा नाही होतो. तो जनाबाईची पूर्ण परीक्षा पाहिल्यानंतर आलाय, नामदेवची पूर्ण परीक्षा पाहिल्यावर आलाय. पटकन इझिली ऍक्सेसेबल नंतर आहे, इझिली आपल्याला ऍक्सेसेबल नाहीये तो. म्हणलं तो काय बडबेबू नाही, चला येत आहे का? हो, आलो आलो. नुसतं देवाला बोलवायची एक पद्धत असते, त्याचा एक कॉन्वॉय असतो, त्याचे अपॉइंटमेंट असते, तसं आहे. म्हणून तो आपण म्हणतो ना, देव घेव हा शब्द कुठून आलाय? पहिलं देव आणि मग घेव असं आहे. तू म्हणतो आधी पहिलं देव मग घेव माझ्याकडनं. भगवंत म्हणाले बघू. तेवढे बलराम दादा आले. काय झालं कृष्णा? कोण आला? गणका. वा वा वा, काय गणका आज एकदम इकडे? म्हणे गणक सांगताय इकडे, अहो ते असं असं ऐकले आणि कृष्णानं बोलवायला आलोय, पण तू नाही म्हणताय, तो अजून ते होय येत नाहीये. कृष्णा, काय रे? बलराम दादा म्हणजे मोठा भाई हो. मोठा भाई म्हणजे मोठा भाऊ म्हणून मोठा भाई. गुजरातची नाव आहे सगळी, मोठा भाई
मी गुजरात म्हणजे भगवंताबद्दल चालेल, आपण कुठे जाऊ नये. अरे कृष्ण आपण गेलो पाहिजे रे. अरे बलरामदा सांगतात आपली मित्रमंडळी येणार त्या काळामध्ये जरा महत्वाचं आहे. 3-4 महिन्यामध्ये विधानसभा सुरू होतील वगैरे काही काम आहेत हो सगळी. या पुलाचं उद्घाटन त्याचं उद्घाटन वगैरे केवढी कामं भेटतील. त्याच्यात वेळ काढणं जरा अवघड आहे. मग गणकानी बोलतो कीर्तनातलंच असल्यामुळे आणखीनच वर्णन करायला सुरुवात केली. काय सांगतो कृष्णा, अरे बाबा रे, तिथल्या चराचरातली माती गोकुळातली ती सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणते. आता तरी चल. आणि त्या खरंच मी पाहिलं रे, तुझ्या मातेने सांगितलं खरंच तिनं तुझं अजूनही रोज तुझी 9 लाख गायमध्ये जी गंगी नावाची गाय होती ना, गंगी नावाची गाय, तिच्या पाठीवर हात फिरवावा लागतो, रोज कृष्ण कृष्ण म्हणावं लागतं, तेव्हा ती पाणावते रे. आणि अजूनही तुझ्यासाठी त्या मोठ्या एका भांड्यामध्ये दूध भरून ठेवलेलं असतं रे. अजूनही कधीतरी येशील आणि तू पिशील म्हणून. असं म्हटलं भगवंताने खरंच. गणक म्हटला चला एक तर माझं सापडला. खरंच खरंच कृष्णा मी स्वतः पाहिलंय. पाहिलं तर काय बोलतो, स्वतः पाहिलंय. म्हणलं खरंच हो. तुमचं हे वर्णन सगळं ऐकल्यावरती मला खरंच माझे लहानपणचे दिवस आठवतो. कृष्ण भगवंत थोडे नॉस्टॅल्जिक झाले. गतस्मृतींना उजाळा झाला ना तो नॉस्टॅल्जिक. आणि खरंच भगवंत गणका खरंच सांगतो, लहानपणी माझी आई माझ्या मागं ते भांड्यामध्ये दूध घेऊन मागं लागायची. कृष्णा घे रे घे रे घे, पकडून बोळं बोळं द्यायची हो. तेव्हा त्याची काही किंमत कळत नव्हती. आता आज मी द्वारकेमध्ये आल्यावरती सोन्याच्या पलंगावरती झोपतो, चांदीच्या भांड्यामध्ये दूध आणून ठेवतात. मी प्यायलं तर पेलं जातं, नाही तर नंतर लोक पिऊन जातात. अशी अवस्था आहे. मला ते दूध आठवलं. मोहे सुध बुध नदी मोसी भैया मोहे सुध बुध. ही सगळी काव्य सूरदासांची काव्य. तू येणार असं तरू भगवंत असे त्या अवस्थेत चला पुढे तो येणार. त्याला विचारत बसू नका, मी आहे. आणि गणक ऋषी पळत 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 निघाले. गोकुळामध्ये प्रवेश केले. गोकुळामध्ये सगळे लोक वाटत होती गणक कधी येत आहेत. आणि कळत गणक पळत 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 आल्यावरती सगळे म्हणाले काम झालं. गणकाच्या गतीवरून प्रगती कळली. कळतेच बरोबर. पळत 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 आले आणि परिणाम गोकुळातलं वातावरण बदललं. अरे कृष्ण येणार कृष्ण येणार कृष्ण येणार कृष्ण येणार, त्याला भेटायचे. आणि मग सगळे जण भगवंताच्या आवडीच्या गोष्टी गोळा करू लागले. एक जणांनी विचारलं अहो त्याला हे द्यायचं का ते द्यायचं का. काहींनी भगवंताची जी कांबळी होती ती बाहेर काढली, काहींनी काठी बाहेर काढली, त्याला जी 3 घुंगरं होती ती बाहेर काढली. सगळ्यांनी अशी ती धुवून पुसून काढली. काहींनी भगवंताला भेटायचं म्हटल्यावरती विरजण लावून दही लावून ताक काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यावरती लोण्याचा गोळा आला, तो असा त्या सुगड्यामध्ये भरला. त्याच्यावरती एरंडेचं पान लावलं, असं बांधलं. आणि ती गवळण म्हणतच होती मला जायाचे ग बाई माझ्या कान्हा भेटायला. मला जायाचे ग बाई माझ्या कान्हा भेटायला. माझ्या कोरसाच्या वरे दाटली से त्याची माया. माझ्या कोरसाच्या वरे
वाटली से त्याची माया बनविते मी प्रेमाने त्याच्या मुखी भरवाया बनविते मी प्रेमाने त्याच्या मुखी भरवाया वेळी झाले मी बाईक त्याच्या मुखी भरवाया मला जायचे सगळे सर्व भगवंताला भेटायला तयार झाले भगवंत सुद्धा इकडे तयार कारण त्यालाही भेटायची इच्छा झाली होतं बघतात भगवंत एक जरा छान वेगळा पोशाख वगैरे भगवंताने धारण केला सोन्याचा पितांबर वसंतदादा पाटलांनी दिलेला असा सोन्याचा पितांबर नेसला साधा मुकुट नाही रत्नजडित मुकुट भगवंताने धारण केला विलासराव देशमुखांनी दिलेला हे मी पाहिले म्हणून सांगते आहे असं धारण केला पाची बोटांमध्ये अंगठ्या दाई अशा अंगठ्या बलराम दादांना घेतला आणि रथ निघाला हो भगवंता येणार इकडनं हे सगळे जण निघाले तिकडनं भगवंता निघाले निघाले प्रत्येक जणांनी काही मोर पिसं घेतली कृष्णाला आवडतात मोर पिसं घेतली काही ज्या गवळणी होत्या ते म्हणाले अहो लहानपणी माझ्या पायातले पैंजण ऐकून तो पैंजण त्याच्याकडे पाहिजे म्हणून काहींनी पैंजण घेतली काहींनी काजळ घेतलं माझ्या डोळ्यामध्ये तो बघायचा काय म्हणून काजळ घेतलं काहींनी झुमके घेतले कृष्णा माझ्या झुमक्यांकडे पाहायचा लहानपणापासून असे सगळे गोळा घेतलेल्या वस्तू करून कृष्णाला भेटायचं कृष्णाला आणि सगळे इकडनं निघाले तिकडनं निघाले आणि भगवंताचा रथ धडधा 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 करत निघाला आणि आता भगवंत जिथे एकत्र भेटणार तेवढ्या इकडनं गोकुळवासी त्यामध्ये पेंड्या वाडग्या सगळी माणसं राधा वगैरे सगळी गाई वासरांसकट गाई गोपाळ यमुनेच्या तेरे गाई गोपाळ यमुनेच्या तेरे चेडूचा गुण खेळती वाळवंटी चेडूचा गुण खेळती वाळवंटी पहा पहा बाहुया म्हणती गोंडी हो गाई गोपाळ यमुनेच्या तेरे गाई गोपाळ हे सगळं पाहताय तेवढ्यात भगवंत येणार सगळीकडे धूळ उडताना दिसली आणि जे अंगरक्षक होते भगवंताचे आधीच पोहोचलेले त्यांनी सांगितलं भागवा भगवंताचा कॉन्वे इकडने येणार आहे कोणी मध्ये मध्ये यायचं नाही अहो आम्ही त्याचे मित्र तुम्ही मित्र नंतर आता तो भगवंत म्हणजे अशा काठ्या लावल्या बॅरिकेड्स वगैरे लावली सगळेजण अशी इकडनं बघताय दिसते दिसला अरे भगवंत सुद्धा असे पाहत आहे तो रथातून येताना माझे कोण आले किती वर्षाने भेटले माझी आई असेल का अरे पेंड्या कसा असेल वाडग्या कसा असेल माझे बाबा कसे असतील माझी आई आणि भगवंत असे पाहत आहे आणि भगवंताचा रथ दिसल्याने सगळे जे एक्साइट झाले आणि एक्साइट झाल्यावरती झाला तोच काय होते सगळं तोडून जे पुढे पळाले आणि भगवंत आम्ही तर बघा मला भेटायला सगळे आले आणि भगवंताने मुद्दाम जरा रथात असे बसले बघा मी आज कुठल्या पुढे पोहोचले असे भगवंत बसले आणि तेवढ्यात सगळे पुढे जाणार तेवढ्यात पेंड्या म्हणाला थांबा कोणी पुढे जाऊ नका का गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला अरे आपला कृष्ण आला आणि भगवंत जर अशा आईट थांबाले कोणी पुढे जाऊ नका गर्व झाला शारंगधरा जाऊ नका रे सामोरा जाऊ नका रे सामोरा जाऊ नका रे सामोरा गर्व झाला शारंगधरा अरे किती गर्विष्ठ झाले बघा तो किती गर्विष्ठ झाले बघा आपण एवढे पडत आलो तो रथातून आलाय आणि आला बघतोय तो असा बसलाय जाऊ नका त्याला गर्व झालाय जाऊ नका रे सामोरा गर्व झाला शारंगधरा जाऊ नका पुढे
हे भगवंतांनी ऐकल्या. भगवंत म्हणाले रथ थांबव. आणि भगवंतांनी खाली उडी मारली आणि भगवंत पळत 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 निघाले. सगळे पाहिले हरी आला रे, आला रे, हरी आला रे, हरी आला. संत संगे परमानंद झाला रे. भगवंत पळत पळत आला रे. या 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 लवकर. संत संगे परमानंद झाला रे, संत संगे परमानंद झाला रे, संत संगे परमानंद झाला रे, हरी आला रे, आला रे, हरी आला रे. भगवंत पळत आले आणि सगळेजण इच्छा मनात खूप होती जावं भगवंताला भेटावं. कोणी पुढे झाला त्याने पेंजा वाडगे असे उभे. भगवंत कोणीच पुढे येणं म्हणून भगवंतही असे थांबले. अरे बाबा या या या, मी आले ना तुमच्यासाठी, या लवकर भेटा, लवकर भेटा. अजिबात येणार नाही. भगवंत म्हणाला अरे मग एवढा वेळ तू आणि कीर्तन कशाला केलं, तुम्ही येणार नसाल तर. कृष्णा आम्हाला आमचा कृष्ण असा नकोय. आम्ही तुला भेटावं अशी जर तुझी इच्छा असेल, काय भक्ताची भाषा बघा, भक्ताची भाषा. आम्ही जर तुला भेटावं अशी इच्छा असेल तर आमचा हो आणि मग आम्हाला भेट. तू आहेस तसा आम्ही तुला भेटणार नाही, ऍक्सेप्ट करणार नाही. आमचा हो, आमच्यासारखा हो, हे असं रूप तुझं परवडणार नाही. अशा रूपातला कृष्ण आम्हाला परवडत नाही. आम्हाला आमचा कान्हा माहितीये. कान्हा भगवंत म्हणाले कसा, अरे ते काय डोक्यावरती दगड पाषाण बांधले ते फेकून दे. टाकून या मोर मुकुटाचा भार वाहे पाषाणाचा, भार वाहे पाषाणाचा, भार वाहे. टाकून या पावा तुरी शंख घेत रासे करी, शंख घेत रासे करी. अरे तो एवढा सुंदर तो मोर मुकुट असलेला तुझा तो किती सुंदर दिसायला रे. अरे काय डोक्यावरती दगड घेऊन बसला, फेकून दे. ते फेकून देणार असेल तर आम्ही ऍक्सेप्ट करू. भगवंत म्हणाले ठीक आहे बाबा, काढला बाजूला ठेवला. आता आणि भगवंत सगळे विचारताय बासरी कुठे आहे, बासरी ती फेकून दिली आणि गावभर करत बसणारा शंख फिरतोय घेऊन, तो शंख फेकून दे. भगवंताने शंख जो फेकून दिला तो पूजेमध्ये येऊन पडला. पंढरीनाथ ती बासरी आणली होती ती सुद्धा भगवंताच्या हातात दिली. भगवंत हे रत्नजडीचं काय सोन्याचं पितांबर बाजूला, आमच्या चिंदी बांध. भगवंताला चिंदी पण बांधली, कांबळ वगैरे हातात घेतलं, काठी वगैरे दिली. आता तरी मला करताय काय ऍक्सेप्ट असा भगवंत उभा राहिला. सगळे पुढे येणार तेवढ्यात महिला वर्ग पुढे आला. थांबा कृष्णा, आमची एक कंप्लेंट आहे तुझ्याबद्दल. भगवंत म्हणाले आता काय कंप्लेंट, असा बदल बिदल कोचून कार्यक्रम असतो मोठा. कृष्णा तिकडे गेलास आणि बदललास रे. काय बदललो ग? भगवंत विचार काय बदललो? ती होती ना ती महिला आघाडीची अध्यक्ष होती. कृष्णा तिकडे गेलास, लग्ने केली बहुतची. काय पूर्ण हिशोब काढला जातो महिला वर्गाकडनं, जुना पुराणा हिशोब असतो तो. लग्ने केली बहुतची, एकाचे हीन पत्र पाठविले. कृष्णा एवढी लग्न केली, आम्हाला बोलवलं का तरी? कमीत कमी निमंत्रण पत्र तरी पाठवलं. बरोबर आहे, तू कशाला आम्हाला निमंत्रण पत्र पाठवशील? तुला भीती वाटली, आम्ही निमंत्रण पत्र घेऊन आलो समजा तर आम्ही तुला काय सप्रेम भेट देणार, लोणी तूप साखर वगैरे, त्यामुळे आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही. कृष्णा असं का केलं सांग. भगवंत म्हणाले मावशे चुकलं माझं, आता असं करतो द्वारकेत गेल्यावरती परत एकदा रिसेप्शन करतो, बडवे बुवांचं कीर्तन ठेवतो आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. आणि भगवंत म्हणाले काय रे गोकुळवासियांनो, मी एवढा वाईट आहे का रे? मी एवढा वाईट आहे? मी तुमच्यासाठी काही केलं नाही? तुमचं असं म्हणणं? वैद्य म्हणाला पत्ना काय केलंस आमच्यासाठी? काय केलं म्हणजे? अरे तुमच्यासाठी काय नाही केलं रे? आता तरी मी अपेक्षा करून ये अबकी बार 400 बार एवढं करून सुद्धा सगळे त्याने काय केलंस तू? अरे म्हणे तो 7 दिवस गोवर्धन उचलून धरला,
कोणी धरला? भगवान तुझं म्हणतो मी कृष्णा. त्यात तुझं क्रेडिट काही नाही. म्हणजे अरे तू 7 दिवस पहिल्या दिवशी आचा उचलून धरला, पण दुसऱ्या दिवशी तुझी काया अशी त्रिभंगी झाली, मुडपला. मग आम्हाला भीती वाटली, या खाली जर हा मुडपला गेला तर काय व्हायचं, म्हणून आम्ही सगळ्यांनी काठ्या लावल्या, म्हणून तो तरला गेला. बरं, त्यात तुझं काही क्रेडिट नाही. बडे की होत बडाई गरीब का कछु नहीं होय, हनुमान ने कितने पर्वत उठाए, उन्हें गिरिराज कहे ना कोई. गोपाल मारुतीने किती पर्वत उचलले, त्यांना पण म्हणतं का गोवर्धन, तू आपली फक्त करंगडी लावली, आम्ही काठ्या लावल्या, म्हणून तुझं क्रेडिट आहे. भगवान म्हणाले त्या कार्याला पळवून मी लावला, यात तर तुझं काहीच क्रेडिट नाही. माझं काही नाही. मग कोणाचे? अरे तू त्या कार्याच्या डोहामध्ये उडी मारली, आत मारामध्ये टिशून करत होत. मग काठावरती बसून रडत कोण होतं? आम्ही. आणि आमच्या रडण्याने तो कालिया घाबरला आणि निघून गेला. तुझं काही नाही. शेवट भगवंत म्हणाले, हो मी अस्त्र काढलं देवा. भगवंत म्हणाले, मी जर तुमच्यासाठी काही केलं नसेल तर आल्या पावली जाऊ का? असं म्हटल्यावर सगळे म्हणाले, कृष्णा तेवढं सोडून दे. अरे मग मला करा ना आपलं सण, मी वाट बघतोय, तुझी वाट बघतोय. परिणाम सगळे जण पळत गेले, पळत गेले. आणि गाई गोपाळ यमुनेच्या तेरी, गाई गोपाळ यमुनेच्या तेरी, शेळूचं गुण खेळती बाळपणती, शेळूचं गुण खेळते बाळपणती. पहा बाहुल्या म्हणते गोपी हो, गाई गोपाळ यमुनेच्या तेरी. काय भगवंता प्रत्येक जण भेटतोय, भगवंता प्रत्येक जण भेटतात. मिठी मारते, प्रत्येक जण मिठी मारते. एक जण पुढे जात आहेत, पुढे आल्या, गायी आल्या, वासर आली. भगवंताने प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हात घालावा आणि प्रत्येक गायीला असं पुरवाळावं, वासराला पळवावं. प्रत्येक वासराच्या गायीच्या डोळ्यातून पाणी येते. भेटेला भगवंत पळू द्या. भगवंताला चाटून काढताय प्रत्येक गाय. आणि भगवंत प्रत्येकाला सांगताय, नंदे गंगे बाबाचा मी आहे बरं, आणि बाळांनो मी तुमच्यातच आहे, कशाला मी द्वारकेला गेलो म्हणून रडताय. असं करायचं नाही बरं, मी आहे प्रत्येकाची समजून घालताय. गाईंना बाजूला केलं आणि समोर पाहतायत तर नंद आणि यशोदा माता पाहिल्यावरती भगवंताने साष्टांग नमस्कार करतात. साष्टांग नमस्कार करतात. आई बाबा दोघांनी कडकडून मिठी मारली. कृष्णा किती रे मोठा झालास. यशोदा मातेने आणलेलं सुगड्यामधलं लोणी काढलं, त्याच्यावर एरंडीचं पान काढलं आणि ते कृष्णाला भरवलं. तू खायबा साखर लोणी माझी या बाळा म्हणून. आई अशी चव मला कुठेच मिळत नाही ग. लोणी भरपूर मिळेल पण हे हात कुठे मिळत नाही ग. राम पुढे राहिले. प्रसंग असा घडला, नंद पाटलांनी एक कुरसुंडी बाहेर काढली. त्या कुरसुंडीमध्ये गोकुळातली माती होती. माती ती भगवंतानी पाहिली. भगवंतानी ती माती आपल्या कपाळाला लावली. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. माझ्या मातृभूमीची ही माती आहे. या जगात सगळ्यात प्रियकर काय असेल तर ती माती आहे माझ्यासाठी, कारण ती माझी मातृभूमी आहे. अशी झाल्यावरती सगळे जण परत एकदा जेवायला बसले. भगवंत म्हणाले, आता मी आलोय असं जेवायचं कामा नाही, सगळ्यांनी एकत्र जेऊया. म्हणून परत एकदा गोकुळातला काला इथे झाला. भगवंतावर सगळ्यांनी रासक्रीडा झाली आणि त्या सूर्य पर्वणीचा ग्रहण यात्रेचा काळ भगवंताच्या येण्याने आनंदोत्सव होऊन गेला. भगवंताचा एक संघ प्राप्त व्हावा यासाठी सगळे एक संघ भावनेने एकत्र आले, म्हणून भगवंत मोठा होऊ शकला. आज आपल्याला तेच हवंय, त्यानं माझ्याकडे यावं यासाठी मला एक संघ हवा. तो संघ दुसरा कुठला नव्हे, भगवंता तुझाच दे. आणि इथे येऊन आम्हाला काय करायचं झालं तर हे दान दे का देवा, दान दे का देवा, तुझा मी शरण व्हावा, तुझा मी शरण व्हावा. तुझ्या गायेन आवडे हे माझे सर्व
भक्ती आपली इतक्या उंच पातळीवरती करा की देव आपल्यासाठी भेटायला येईल आणि आपल्याला हवा तसा येईल. गोपांनी आयुष्यभर तेच जपलं, बाबा रे दुसरं काहीही नको, तुझा विसर होऊ देऊ नको, म्हणून हे सगळं व्हावं. आणि हे सगळं होत असताना गोपांना मला सांगा, जो गोपालकृष्ण पळत येतो त्यांनी मागितलं असं काही मिळू शकत असतं, पण गोपांनी मागितलं की मुक्ती, धन, संपदा काहीही नको, कृष्णा तुझा संग मात्र आयुष्यभर दे. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशीच चांगल्या लोकांची संगती राहावी यासाठी ही कीर्तन परंपरा जगणं फार गरजेची बाब आहे. आणि ही परंपरा श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ अनेक वर्ष ठेवते, जपली आहे, म्हणून या मंडळाचे मनापासून आभार मानतो. हो पुन्हा सांगतोय, आम्ही तिघं तुम्हाला इथे दिसतोय हे खऱ्या अर्थाने आम्ही पुढे असतो, पण आम्ही तिघं उभं राहण्यासाठी या सगळ्यांची हातभार फार गरजेची बाब असते. की बाबा हे मांडणं, हे उभं करणं, माईक व्यवस्था, सतरंजा काढणं, खुर्च्या लावून ठेवणं, प्रसादाची व्यवस्था, हे सगळं करणं फार अवघड असतं. आणि असे आयोजक मी अगदी गणपती बाप्पाच्या समोर उभा आहेत म्हणून सांगतो, असे आयोजक आता कमी होत चालले. की धडपडीनं हे आपल्या मंदिरात झालं पाहिजे, इतक्या वर्षाची परंपरा आयुष्यभर चालू राहिली पाहिजे. नाही तर बंद करायचं म्हटलं ना श्रोते, एका क्षणात बंद होईल. चांगल्या गोष्टी पटकन बंद व्हायला सध्या खूप चांगले मार्ग आहेत, चांगल्या गोष्टी बंद व्हायला सध्या खूप चांगले मार्ग आहेत, ते एका क्षणात बंद होतील. पण नाही, हे चालू ठेवणं यासाठी फार कष्ट लागतात. हे सर्व काम करतायत. गणपती बाप्पांनी यांना भरपूर आयुष्य, भरपूर शक्ती द्यावी, यांच्याकडनं भरपूर कार्य होण्यासाठी. तुम्ही श्रोते जोपर्यंत या मंदिरात कीर्तनाला येत आहे तोपर्यंत इथे मजा आहे. आता आम्ही कीर्तन करतो, रेडिओवरती आम्ही कीर्तन करतो, टीव्हीवरती कीर्तन करतो, कोणी नसतं समोर, आम्हालाही सवय असतं. पण तुमच्यासारखा जिवंत श्रोता या मंदिराला लाभणं फार गरजेचं असतं. तर हे महोत्सव टिकतील आणि अशी पुढची पिढी कीर्तनाला आली पाहिजे. मला सांगायचं होतं, आमची काही छान कधी झोपली होती कीर्तनामध्ये, पण काही का असे ना, कीर्तनात येऊन झोप आहे काय अर्थ नाही, पण कीर्तनात जाऊन झोपली जरी असते तरी कुठेतरी कानातनं ते शब्द गेलेच असतील, त्या पुढे मागं कधीतरी नक्की उपयोगी पडतील. म्हणून मला म्हणायचा मुद्दा काय, आज आई वडिलांनी ज्यांनी आणला असेल त्यांचे आभार मानले, कारण तुम्ही सर्व कीर्तन ऐकून वगैरे मोठे झालाय. पुढचं काय, पुढचं काय चांगलं त्यांना मिळणार कुठून? आम्ही जर त्यांना 7व्या मुलीची 7वी मुलगी दाखवत बसलो तर तेच पाहणार आहे, पण आम्ही 8वा कधी त्याला दाखवलंच नाही कृष्ण, तर ते तिकडे येणारच नाही, तेच खरं मानतील. म्हणून ते घडणं फार गरजेची बाब आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरल्या भावाचं नाव काय हे माहिती नाही आम्हाला, पण अफजल खानाच्या भावाचं नाव काय, औरंगजेबाच्या भावाचं नाव काय आम्ही धडधडच सांगतो. ही आमची दुरावस्था आहे. म्हणून पुन्हा सांगते, आपला भारत बांगलादेश होणार नाही याची मला खात्री आहे, पण तो कधी नाही होणार जोपर्यंत यांचे खांदे पक्के होत नाहीत. आणि यांचे खांदे पक्के करायचे असतील ना तर कीर्तन हीच संस्था हे उपयोग करू शकतं. म्हणून कीर्तनावर असंच प्रेम करत राहा. कीर्तन हेच आयुष्याचं ध्येय असावं, चांगले विचार तिथून मिळणार आहेत. म्हणून ही कीर्तन जगणं तुमच्या हातात अवस्था आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. धर्माच्या करिता आमास जगते रामा निधाडी रे, ऐसे जाणले राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुरतिहा नम्रत्व तेनी असे, इच्छा होतशी मानसी करीत असे, हा देह तो जाणसे. गुणांचे तिमिर जाऊ स्वधर्म सोडले पाहो, जो देवांची तो मेला प्राणी सुखगरदा